नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती जाहीर झालेली आहे आणि फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा डिक्लेअर झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर ही फॉर्म भरण्याची तारीख आहे. तर खूप सारे विद्यार्थ्यांची धांदल उडालेली आहे. नेमकी आता तयारी कशी करायची आहे आणि फॉर्म कुठे भरायचा आहे, डॉक्युमेंट क्लिअर आहेत का, यासारखे सर्व प्रश्न त्यांच्या मनामध्ये आता तयार झालेले आहेत. तर त्याचबरोबर एक महत्त्वाचं जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे की मागच्या पोलीस भरतीमध्ये आणि आत्ता जी होणारी पोलीस भरती आहे याच्यामध्ये नेमका फरक काय आहे. हा फरक जर तुम्हाला कळाला तर तुम्हाला ही येणारी पोलीस भरती देणं खूप सोपं जाईल आणि तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये कळतील. तर सर्वात महत्त्वाचं, मागची जी पोलीस भरती झाली ती पोलीस भरती ही पावसामध्ये झाली होती. त्यामुळे खूप सारे जे चांगले विद्यार्थी होते ग्राउंडमध्ये, त्यांचं ग्राउंड हे पावसात आल्यामुळे त्यांना 1600 मीटर व्यवस्थित पळता नाही आलं किंवा 100 मीटरला त्यांची स्प्रिंट व्यवस्थित बसली नाही, गोळा काही जणांचा व्यवस्थित गेला नाही. त्यामुळे त्यांचं ग्राउंडमध्ये खूप नुकसान झालं आणि ते व्यवस्थित ग्राउंड त्यांना देता नाही आलं. त्यामुळे ते ग्राउंडमधूनच आऊट झाले, त्यांना लेखीसुद्धा देता नाही आली. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची खूप चांगली लेखी होती आणि ग्राउंड त्यांचं ॲव्हरेज होतं, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या पावसाचा फटका ग्राउंडमध्ये बसलेला आहे आणि त्यांना सुद्धा लेखीपर्यंत पोहोचता आलं नाही. ते सर्व विद्यार्थी आज या भरतीची तयारी करणार आहेत. आता नेमका फरक काय आहे? आता यावर्षी जी तुमची भरती होणार आहे ती पावसात होणार नाहीये. त्यामुळे मागच्या भरतीला जे विद्यार्थ्यांना ग्राउंडला मार्क कमी पडले, साहजिकच आहे यावर्षी पाऊस नसल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडतील ज्यांची तयारी झालेली आहे. मागच्या वर्षी ज्यांचं ग्राउंड 45-47 मार्काचं होतं त्यांना पावसाचा फटका बसलाय आणि त्यांना अक्षरशः 39, 38, 40 असे सुद्धा मार्क पडलेले आहेत. असे सुद्धा खूप विद्यार्थी आहेत. तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला मागच्या वर्षी पावसाचा फटका बसला की नाही बसला ते. मग तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर यावर्षी तुम्हाला जर भरती व्हायचं असेल, तुमची कुठलीही कॅटेगरी असू द्या, तुम्हाला ग्राउंडला कमीत कमी 43 ते 45 प्लस मार्क घेणं गरजेचंच आहे. जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला कुठलंही आरक्षण असू द्या, स्पोर्ट्सचं असू द्या, पोलीस पाल्याचं असू द्या, कुठलंही आरक्षण असू द्या, पण तुम्हाला 45-43 प्लस मार्क ग्राउंडला घेणं गरजेचं आहे भरती होण्यासाठी. हा तुम्ही 38-39 मार्क घेऊन तुम्ही लेखीला क्वालिफाय होऊ शकता, पण जर भरती व्हायचं असेल तर तुम्हाला तेवढ्या मार्काची लीड घ्यावीच लागेल आणि तुम्हाला माहिती आहे यावर्षी जागा कमी आहेत. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी पोलीस भरतीच्या जागा ह्या कमी आहेत. त्यामुळे साहजिकच आहे तुमच्या मेरिटवरती त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे. मागच्या वर्षी समजा एखाद्या ठिकाणी 800 जागा होत्या, तर यावर्षी तिथे कमी जागा असणार आहेत. त्यामुळे त्याचं मेरिट जास्त लागणार आहे. जिथे कमी जागा, मुलं जास्त आले की त्याचं मेरिट जास्त लागतं, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे यावर्षी मेरिट सुद्धा थोडं जास्त लागेल मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये, कारण जागा कमी आहेत, विद्यार्थी त्यापेक्षाही जास्त वाढलेले आहेत मागच्या वर्षीपेक्षा. त्यामुळे मेरिटमध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणून येईल मागच्या वर्षीपेक्षा. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, खूप सारे विद्यार्थी हे भरती डिक्लेअर होणार आहे जून जुलैमध्ये मागच्या वर्षीच्या पावसासारखी. त्याप्रमाणे ते अभ्यास करत होते, त्यामुळे ते पूर्ण करंटमध्ये आहेत. अजून त्यांनी प्रॅक्टिस सोडलेली नव्हती, पूर्ण त्या फ्लोमध्ये ते आहेत सध्या. त्यामुळे त्यांची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. ते फक्त सध्या प्रश्नपत्रिका सोडवत आहेत आणि व्यवस्थित त्यांची रिव्हिजन चालू आहे. जर तुम्हाला या मुलांबरोबर कॉम्पिटिशन करायचं असेल तर तुम्हाला खूप अभ्यास करावा लागणार आहे, खूप व्यवस्थित प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तरच तुम्हाला या भरतीमध्ये यश मिळेल, तुम्हाला चांगले मार्क पडतील. हे सगळे मागच्या भरतीपेक्षा या भरतीचे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत फरकाचे, ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता नेमकं तुमचं शेड्यूल कसं असणार आहे पोलीस भरतीचं अभ्यासाचं आणि ग्राउंडचं, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे फरक तुम्ही नक्की समजून घ्या की तुम्हाला मागच्या वर्षीपेक्षा या भरतीमध्ये किती जास्त एफर्ट्स लावावे लागणार आहेत, किती जास्त तयारी करावी लागणार आहे कमी जागा असल्यामुळे. त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड हे उन्हामध्ये होईल. मागच्या वर्षी पावसाचा फटका बसला, यावर्षी तुम्हाला उन्हाचा फटका बसू शकतो. त्यामुळे उन्हात प्रॅक्टिस करण्याची तुम्हाला जास्त गरज आहे. आठवड्यातून किमान 1 ते 2 दिवस तुम्ही उन्हात प्रॅक्टिस करा, म्हणजे ती तुम्हाला सवय लागेल. ऐनवेळी जर तुम्ही उन्हात पळालात तर तुम्हाला चक्कर
येऊ शकते किंवा तुमचं ग्राउंड व्यवस्थित बसणार नाही जर तुम्ही उन्हात डायरेक्ट ऐनवेळी पळालात तर. त्यामुळे थोडी थोडी सवय आत्ताच करा. मी नाही म्हणणार की रोज उन्हात प्रॅक्टिस करा, पण थोडी थोडी प्रॅक्टिस ही उन्हामध्ये करायला सुरुवात करा. सुरुवातीला सकाळी 9 वाजता करा, नंतर 10, नंतर 11, 12, कारण तुम्हाला माहिती आहे दुपारच्या 1 आणि 2 वाजता सुद्धा मुलांना पळवलं जातं. त्यामुळे ती सुद्धा तयारी ठेवायची आहे तुम्हाला. समजलं? त्यानंतर आपण यासारखे व्हिडिओ आता व्हिडिओची सिरीज आपण सुरू करणार आहोत. येणाऱ्या पोलीस भरती संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट आणि सगळ्या गोष्टींची मी व्हिडिओद्वारे माहिती देणार आहे. त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.